वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शहरातील 214 प्रवासी रिक्षांवर कारवाई करून 1,30,150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या 188 रिक्षा चालकांवर तसंच प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं 26 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। अनधिकृतपणे व्यवसाय करणं, प्रवाशांकडून जादा भाड्याची आकारणी करणं तसंच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणं अशी गैरवर्तवणूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा कोल्हापूरच्या शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी रिक्षा चालक, मालक आणि त्यांच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिला होता। तरीही काही रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्याबरोबरच प्रवाशांना त्रास देणं सुरूच ठेवलं होतं। याची दखल घेऊन कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागानं अशा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शहरातील 214 रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली। 4 दिवसात शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 188 रिक्षा चालकांवर कारवाई करून 1,03,150 इतक्या दंडाची वसूली केली आहे। याबरोबरच प्रादेशिक परिवहन विभागानंही 26 रिक्षा चालकांवर कारवाई करून 27,000 रुपयांचा दंड केलाय। या दोन्ही विभागांनी मिळून एकूण 214 रिक्षा चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 1,30,150 रुपये इतक्या दंडाची वसूली केली आहे। ही कारवाईची मोहीम नियमित सुरू राहणार असल्याचं शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितलंय।